जगात एकूण 12 ते 15 नॅशनल पार्क्स ही शहरांच्या हृदयात वसलेली आहेत. पण त्यामध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे जगातील सर्वात मोठ्या अर्बन नॅशनल पार्क्स पैकी एक मानलं जातं. दरवर्षी लाखो लोक इथे फिरायला येतात. काही जण सायकलिंगसाठी, काही मॉर्निंग वॉकसाठी, तर काही जंगल अनुभवण्यासाठी. नॅशनल पार्क म्हटलं की आपण इथे टुरिस्ट म्हणून येतो, पण आज ठाणे येथील येऊर हा भाग आपण एक वेगळ्या पद्धतीने बघणार आहोत. आज आपण जंगल पाहायला नाही आलोय, आज आपण या जंगलामधल्या लोकांना भेटायला आलोय, गप्पा मारायला आलोय. राष्ट्रीय उद्यानात बोरिवली तसेच येऊर येथे अनेक वाड्या आणि पाडे आहेत, जिथे वारली, ठाकर आणि मल्हार कोळी समाजाचे लोक राहतात. जसे बोरिवली बाजूला काजूपाडा, नवापाडा, मोठा डोंगरी पाडा आहे, तसेच आज आपण येऊर मधील पाटोण पाडा येथे आलो आहोत. निसर्गाशी सिंक मध्ये असलेलं त्यांचं राहणीमान आणि जंगलाशी असलेलं नातं समजून घेण्यासाठी. कशा कशाची शेती करता तुम्ही? आम्ही नाचणी करतो आणि भाजी वगैरे लावतो, तुरी लावतो आणि फुलं पण लावतो. झेंडूची फुलं लावतो, काकड्या वगैरे लावतो, भेंडीची भाजी लावतो, भात पण लावतो, तांदूळ लावतो. वाव, सगळंच म्हणजे तुम्हाला सिटी शहरामध्ये जायची गरजच नसेल पडत काही विकत घ्यायला. नाही, म्हणजे पावसाळी तर आम्हाला सगळं आम्ही रानभाज्या वगैरे खातो, घरच्या भाज्या खातो. शहरातल्या आम्ही जास्त भाज्या खात नाही. तुम्हाला शहराची आठवण येते? नाही, इथं एवढं वातावरण चांगलं म्हणून शहरात जायची एवढी काही गरज नाही पडत. खरंच इथे वातावरण खूप चांगलं आहे आणि खूप सुंदर जागा आहे ही. ह्या जागेला किती वर्ष झाले? म्हणजे तुम्ही ह्या तर लग्नानंतर आल्यात ना? पण नाही, आम्ही म्हणजे माझी 4थी पिढी आहे. आमचे आजोबापासून पिंजोबापासून ही जमीन कसायचे. आमच्या 3 7 बाऱ्याच्या जमीन आहेत. एक आता तिकडे गेलेली मोठमोठी शेतं आमची तिकडे पाठीमागे आहेत. तिथे चावल तांदूळ वगैरे लावतात, काकी वगैरे ते लोक लावतात आता. आणि इथे आम्ही नाचणी वगैरे ह्या पट्ट्यात लावतो, झेंडूची फुलं लावतो, तूर लावतो किंवा इतर पावसात उगवणाऱ्या भाज्या भरपूर आम्ही लावतो. परत पुढे वणीचा पाडा म्हणून आहे, तिकडे पण थोडीशी आमची जागा आहे, म्हणजे आमच्या सगळ्या कुटुंबाची एकत्र जागा आहे सगळी. आणि खूप वर्षापासून आम्ही इकडे राहायचो. पूर्वी तर आम्हाला राहायला म्हणजे आमचे आजोबा होते ना, तर हे आता ताडाची झाडं दिसतात मोठी ना, तर त्याच्याने वरती चढून ते झावले असतात, म्हणजे बघायला गेलं त्याच्याने घराचं म्हणजे हे करायचे, कवर. छत किंवा कौलं नव्हती किंवा काहीच नव्हतं, मग त्याच्याने ते घर वगैरे शिवून घ्यायचे. किंवा जंगलातून पलसाची पानं किंवा एक कोशिंब म्हणून आहे, ते कोशिंबाची पानं आणून त्याच्याने घरं बनवायची. म्हणजे तेव्हाचं वातावरण आणखीन खूप चांगलं होतं म्हणजे बघायला गेलं तर यांचे ऍक्च्युली हे शेतावरचं घर आहे, हे शेत आहे. थोडंसं खाली गेल्यावर गावातलं त्यांचं एक वेगळं घर आहे, तिथे त्यांची फॅमिली आणि ते सगळे राहतात. तिथे शेती करायला हे छोटंसं त्यांनी घर कौलं टाकून बांधलेलं आहे. आणि असं खरंच वाटत नाही की अर्धा तासावर खाली ठाणे आहे. एवढं सुंदर आणि एवढं छान वातावरण आहे ते. आपल्यासाठी जंगल म्हणजे एखाद्या दिवशी अनुभवायची गोष्ट, पण इथल्या लोकांसाठी तेच रोजचं आयुष्य आहे. अनेक पिढ्यांपासून हे लोक याच जंगलात राहतात. इथेच त्यांचं बालपणही गेलं आणि इथेच त्यांची कुटुंबही वाढली. लहानपासून माझा जन्म इथलंच येऊरमध्येच झाला. मग आम्ही तसं जरा मोठे झालो ना,
आम्ही लाकडं खाली पडलेले सुके लाकडं ना ते घेऊन जायचो जंगलातचे बाजारात तिकडं या मार्केट नाही का मार्केटाचं तिकडं जायचो. तेव्हा काही नव्हतं तिकडं, बंगलं नाही का काहीच नव्हतं, असंच थोडी थोडी घरं होती. मग पायी जायचो आम्ही, पाय चप्पल पण नव्हती, तसंच जायचो. इकडं घोडबंदरला पण जायचो, ते घोडबंदरला पण काहीच नव्हतं, बिल्डिंग काहीच नव्हतं, असंच होतं सगळं. इकडं ठाण्याला पण तसंच, या 2 नंबरला तिकडं पण जायचो. सगळेकच आम्ही पायीच जायचो. 9 पाड्यापर्यंत जायचो. 9 पाड्याला पार तिकडं पर्यंत जायचो लाकडं घेऊन. पहिलं कामच नव्हतं ना, त्याच्यावरच हे लहान मुलं मी वाढवलं. जास्ती पाऊस पडला काय मग ते तेरा आणायचं, आलू आणायचं, खडक आंबाड आणायचं, कोली भाजी आणायची, परत सगळंच आणायचो. ते पण विकाय न्यायचो आम्ही. खेकडं पण आणायची, ते पण न्यायचं, ते पण घेऊन जायचो आम्ही. सगळंच विकून आम्ही पहिलं पोट भरायचं ना, कामच नाही. आज आपण ज्या रस्त्यांवरून सहज फिरतो त्या रस्त्यांपूर्वीच या लोकांचं आयुष्य इथे सुरू झालं होतं. या आजींनी या जंगलाला बदलताना पाहिलंय आणि या जंगलाने त्यांचं आयुष्य घडताना पाहिलंय. मगाशी असं चालता चालता मला तिथे छोटा साप दिसला होता आणि सकाळपासूनच आम्ही सगळे इथे आहोत. बरोबर. तुम्ही एवढ्या वर्षांपासून या जंगलात राहता, तुम्हाला तर खूप असे जंगली प्राणी दिसत असतील ना? हो, बरेचसे प्राणी दिसतात. बघायला गेलं तर मेन प्राण्यांमध्ये बघायला गेलं तर बिबट्या हा सगळ्यात चपल प्राणी आणि हुशार आहे. तर तो आम्हाला असा आमच्या शेतात बऱ्याच वेळा आम्हाला दिसला आहे इकडे, किंवा आम्ही असं येऊरमधून खाली घाटामध्ये उतरलो ना, तर त्या घाटामध्ये पण त्याचे असे काही पॉईंट्स आहेत उतरण्याचे. तर आम्हाला 2-3 वेळा तिथे पण दिसला होता. माझी बायको एवढी घाबरली होती, अशी मागे बसली होती ना, खूप घाबरली होती तेव्हा. आणि बिबट्या आलाय का इथे कधी? हो, बिबट्या आलेला आहे. मग तुम्ही काय करता मग तो आल्यावर? ते काय आपण मोठ्याने ओरडलं किंवा अशी काठी वगैरे घेऊन अशी कुठेतरी अशी डब्यावर वगैरे जोराने मारलं की तो पळून जातो. तसं काय करत नाही तो. पण तो असा बिबट्या खाल्लं तर असे छोटे मोठे प्राणी खातो ना, म्हणजे कोंबड्या किंवा कोंबड्या, कुत्रे. हा, पण माणसांना नाही, अजून माणसांवर ते तर हल्ला नाही का. म्हणजे ही गोष्ट खूप पूर्वी झाली होती. एखाद्या 1-2 माणसावर अटॅक झाला होता. तोही म्हणजे कसं ते असे शेतामध्ये काम करत असले ना, तर ते असं खाली बसलं ना की त्याला असं वाटतं की काहीतरी छोटा आहे. हा, मग ते अटॅक करतो. आणि असा चालताना तर कधीच अजून अटॅक झालेला नाही. तुम्ही म्हणाला त्या दिवशी पण आलो होता इथे. हो, कोंबडीवर जीभ हो, घ्यायला. इकडेच मामाच्या इकडे गेलो होतो ना, त्याला बघायला आम्ही. तर आम्ही असेच बसले होते समोर सगळेच, म्हणजे गप्पा गोष्टी करत. तर समोरच त्याने अटॅक केला कोंबडीवरती, पण त्याला कोंबडी काय अशी पकडता नाही आली. तो 2 कुत्रे मागे लागले आणि तो पळून गेला. खूप फ्रेंडली बिबटे आहेत का? तुमचे सगळे फ्रेंड झालेत का इथे? असं झालंय का कोणाचं तुमच्या फॅमिली किंवा असं ह्याच्यामध्ये की ओळखीचा झालाय कुठला बिबट्या? नाही, तसं काही नाही. म्हणजे बघायला गेलं तर हे जंगल आहे ते बिबट्यांचं किंवा प्राण्यांचंच आहे. तसं बघायला गेलं तर आम्ही आदिवासी म्हणून पूर्वीपासूनच आहोत. कदाचित म्हणूनच इथे भीतीपेक्षा सह अस्तित्व जास्त दिसतं. वाघोबा हा आमचा देवच आहे आणि आमच्या जंगलामध्ये त्याच्या सगळीकडे मूर्त्या घडवलेल्या आहेत आणि फार पुरातन म्हणून आहेत. आणि आमच्या इथे 5 वाघे म्हणून अशा 5 मूर्त्या आहेत तिकडे. आणि गेल्या ह्याला आम्ही सगळं ते देवस्थानात चांगलं म्हणजे मेंटेन करून व्यवस्थित ठेवलेलं आहे त्यांना. आणि वाघाला आम्ही देवच मागतो. आणि आमचे आरेचे प्रकाश भोईर आहेत, त्यांनी तर खूप ह्याच्यावरती गाणंसुद्धा गायलेलं आहे. काय आमच्यावर जेव्हा जेव्हा संकट येईल, म्हणजे आदिवाशावर येतं किंवा आलेलंच आहे, तर ते आम्ही हाक मारतो की वाघ देवा आहे, आम्हाला जंगल वाचवायला धाव आणि आम्हाला सुद्धा वाचवायला धाव. आदिवासी संकट नेहमी याच्या कारणानेच येतं की आता सगळं बघायला गेलं तर सगळीकडे डेव्हलपमेंट होत चाललेलं आहे. मग बघायला गेलं तर ही जागा जमीन ही आदिवाशांकडेच आहे. तर सगळीकडे म्हणजे बिल्डर्स घुसायला लागलेच. म्हणजे हे बोरोली नॅशनल पार्क सांगा किंवा आमचे येऊर सांगा, सगळीकडे असं जंगल कमी कमी होत चाललेलं आहे आणि सगळीकडे डेव्हलपमेंट होत चाललेलं आहे. याच्याने
माकडांवर परिणाम होतोय, पक्षी प्राण्यांवर सगळ्यांवर परिणाम झालेला आहे या गोष्टीवर. आज जंगल वाचवलं तर तिथं आपण श्वास घेऊ शकतो, सगळ्यांना ऑक्सिजन चांगलं मिळू शकतं. कसं जंगलामध्ये राहणारा फक्त आदिवासी म्हणून हा ऑक्सिजन घेत नाही, तर हा ऑक्सिजन हे सगळ्यांनाच हवं आहे, म्हणून हे जंगल आपल्याला वाचवायचं आहे. हो, खूप बदल झालेला आहे ना. आता 10-20 वर्षाच्या अगोदरचं थोडंसं सांगतो की आम्ही आमच्या घराच्या इकडे ना सगळीकडे असे मैदानं होती खुली. आम्हाला असं क्रिकेट खेळायला कुठे जायला लागायचं नाही किंवा काहीच करायला कुठे जायला, थोडंसं मन मोकळं करायचं असेल तर आम्ही झाडाखाली जाऊन बसायचो किंवा गप्पा गोष्टी करायचो, सगळ्या गोष्टी आता करायचो. आता बघायला गेले तर सगळीकडे अशा ऑल कंपाऊंड झालेल्या आहेत, भिंती झालेल्या आहेत. तर ज्या पायवाटा होत्या आम्हाला इथून पटकन इथे 5 मिनिटात जायचं असेल तर तिथे जायला अर्धा तास लागतो. असे खूप परिणाम झालेले आहेत. अनेक बर्ड वॉचर्स, मॉर्निंग वॉकला येणारे लोक, सायकलिंग करणारे फिटनेस एन्थुझियास्ट आणि पर्यटक इथे सकाळी आणि संध्याकाळी दिसतात. एकाच रस्त्यावर 2 वेगवेगळी जगं दिसतात. एक जंगल अनुभवायला येतं आणि दुसरं जंगलातच राहतं. आधी मी येऊरला किंवा अशा नॅशनल पार्क्सला एक पिकनिक स्पॉट किंवा सनसेट स्पॉट म्हणून बघायचे, पण आज इथे आल्यावर वारली समाजाच्या लोकांसोबत थोडा वेळ घालवल्यावर, गप्पा मारल्यावर मनात एक जाणीव झाली की आपल्यासाठी जरी हे पार्क असेल किंवा पिकनिक स्पॉट असेल तरी अशा इकडच्या लोकांसाठी हे त्यांचं गाव आहे, घर आहे.